माझं नाव संजना आहे. वधूच्या पोशाखात मी खूप सुंदर दिसत होते. पण त्या रात्री माझं हे सौंदर्य काहीही कामाचं नव्हतं. मी फक्त माझ्या जड लेहंग्यात पळतच होते. मला फक्त याच गोष्टीची चिंता होती की माझे पाय थांबले तर माझ्यासोबत खूप वाईट होईल. अखेर हा माझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न होता. मी धावत धावत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले होते. मी धावत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले आणि तिथे आल्यावर मला थोडासा दिलासा मिळाला होता. कारण मी खूप साऱ्या लोकांच्या नजरेतून बचावून इथं आले होते. जर मी पकडले गेले असते तर माझा परिणाम खूपच वाईट झाला असता. म्हणूनच मी वारंवार मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होते की माझे पाय थांबू नयेत आणि ज्या उद्देशाने मी घरातून निघाली आहे तो उद्देश पूर्ण व्हावा. पण वेळ निघून जात होता आणि मला लवकरात लवकर ट्रेन पकडायची होती. मला प्लॅटफॉर्म क्रमांक 17वर जायचं होतं कारण मला ठाणे रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणारी ट्रेन पकडायची होती. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 17वर येणार होती. म्हणूनच मला प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी जिन्याचा आधार घ्यावा लागला. मी लवकरात लवकर जिने ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक 17वर पोहोचायचं होतं. मी जिन्यापर्यंत पोहोचण्याच्या बेतात होते तेव्हा अचानक माझे पाय थांबले. माझं लक्ष जिन्यावर गेलं आणि मी बारकाईने पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही गोष्ट 2015 सालची आहे, जेव्हा मी पहिल्यांदाच या अनोळखी शहरात आले होते. हे शहर म्हणजे स्वप्नांचं शहर. मुंबई येथे मी माझ्या मर्जीने आले नव्हते तर माझ्या मजबुरीने मला इथे खेचून आणलं होतं. इथे येण्याच्या आधी माझं आयुष्य खूपच बेरंग होतं. मला वाचन आणि लेखनाची खूप आवड होती. माझे बाबा या जगातून निघून गेले होते, पण माझी आई जिवंत होती, जी माझी आणि माझ्या भावाची खूप काळजी घेत असे. माझं आयुष्य आईच्या अस्तित्वाने खूप चांगलं चाललं होतं आणि नेहमी माझी काळजी घेत असे. मी शाळेतून घरी आल्यावर ती माझ्यासाठी जेवण तयार ठेवत असे आणि घरची सगळी कामं देखील आई स्वतःच करत असे. माझ्या आईला खूप चांगला स्वयंपाक येत होता. तिच्या हातचं जेवण मला खूप आवडायचं. ती असताना मी कधीच स्वयंपाक केला नव्हता, पण मी तिला स्वयंपाक करताना पाहत असे. माझ्या आईच्या हाताला इतकी चव होती की ती शेजाऱ्यांसाठीही जेवण बनवत असे, म्हणून शेजारी तिची खूप स्तुती करत असत. माझी आई एक अशी स्त्री होती जी शेजाऱ्यांशीही खूप चांगलं वागायची. आमचे खूप सारे नातेवाईक होते जे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत होते. आमची स्वतःची ठाणे शहरात फक्त माझी आत्या राहायची. माझं माझ्या आत्यावर खूप प्रेम होतं. कधी कधी मी आत्याच्या घरी जायची. जेव्हा माझी आई जिवंत होती तेव्हा माझं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं. दादा देखील माझ्यावर खूप प्रेम करत होते. पण आयुष्यात बदल त्यावेळी झाला जेव्हा माझी आई आजारी राहायला लागली. ती काही खूप आजारी नव्हती, पण थोडासा त्रास व्हायचा. पण कधी कधी ती तिच्या पोटदुखीबद्दल सांगायची. दादा आणि मी तिला डॉक्टरांकडे जाऊया असं म्हणायचो, पण ती साफ नकार द्यायची. म्हणायची, माझ्यात डॉक्टरांकडे जाण्याचं धैर्य नाही. तुम्ही लोक मला पेन किलर द्या, मी ती खाऊन झोपी जाईन तर मला आराम मिळेल. आणि प्रत्येक वेळी असंच व्हायचं. जेव्हा दादा तिला पेन किलर आणून द्यायचे तेव्हा तिच्या पोटदुखीला आराम मिळायचा आणि ती झोपायची. त्यामुळे अनेक दिवस तिच्या पोटात दुखायचं नाही. त्यामुळे आम्ही कधी तिच्या पोटदुखीकडे जास्त लक्ष दिलं नाही. फक्त जेव्हा कधी तिच्या पोटात दुखायचं तेव्हा आम्ही तिची काळजी घ्यायचो. पण आम्हाला माहीत नव्हतं की तिच्या पोटात आतल्या आत काय आजार होत आहेत, ज्यामुळे तिला वारंवार त्रास होत होता. ही गोष्ट आम्हाला त्यावेळी कळली जेव्हा सलग 2 दिवस तिच्या पोटात दुखणं सुरूच राहिलं. आम्ही खूप चिंतेत होतो. ती अशी वेदना होती जी एकदा सुरू झाली तर थांबायचं नावच घेत नव्हती. रात्रीची वेळ होती आणि आई वेदनेने तडफडत होती. आम्ही झोपेतून उठून बसलो होतो आणि तिला विचारत होतो, आई तुला काय झालंय? आई फक्त तिच्या पोटाला धरून म्हणत होती, माझ्या पोटात खूप जोरात दुखतंय. दादा पटकन त्याच्या बिछाण्यातून उठला आणि डॉक्टरला बोलावण्यासाठी निघाला. पण अर्ध्या रात्रीची वेळ होती, त्यामुळे कोणताही डॉक्टरचं क्लिनिक उघडं नव्हतं. त्यामुळे दादा आईला दवाखान्यात घेऊन जाण्याची तयारी करू लागला. तोपर्यंत तो त्याची बाईक काढत होता. तेवढ्यात आई अचानक जोरजोराने ओरडायला लागली. रडत पोटाला धरून ती खूप वेदनेने तडफडत होती. मी सुद्धा तिला पाहून खूप घाबरले होते. कदाचित
तिला खूप तीव्र वेदना होत होत्या. मी आईला वारंवार धीर देत होते. कधी तिचं पोट हलकेच दाबत होते तर कधी तिच्यासाठी गरम पाणी आणत होते. माझ्या डोळ्यांसमोर आईची वेदना पाहणं मला सहन होत नव्हतं. मग अचानक आई किंचाळत किंचाळत बेशुद्ध झाली. त्यावेळी माझ्या तोंडातूनही जोरात किंकाळी निघाली. दादा आणि माझे हातपाय सुटले होते, कारण आई बेशुद्ध का झाली हे आम्हाला समजत नव्हतं. तिचा आवाजसुद्धा निघत नव्हता. दादाने जेव्हा आईचं शरीर हलवून पाहिलं तेव्हा तो म्हणाला, घाबरण्याची काहीही गरज नाही. आईचा श्वास चालू आहे. तू रडून मला का घाबरवत आहेस? घाबरण्यासारखं तर होतंच. आई बेशुद्ध होणं काही साधी गोष्ट नव्हती. ते अशा वेळी जेव्हा ती खूप वेदनेत होती. दादाने पटकन आईला उचललं आणि आपल्या बाईकवर बसवलं. मीही आईला धरून त्यांच्या मागे बसले. दादाने तात्काळ बाईक सुरू केली आणि आम्ही तिला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. आईला आपत्कालीन कक्षात भरती केलं गेलं. आम्ही दोघं भाऊ बहीण एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहत होतो. माझी तर रडून खूप वाईट हाल झाले होते. दादा मला धीर देत होता की काही होणार नाही आईला, आई लवकर बरी होईल. थोड्या वेळानंतर डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं, आम्ही अद्याप रिपोर्ट घेतलेले नाहीत. लॅब सकाळी उघडेल आणि मगच रिपोर्ट मिळतील. रिपोर्ट्स आल्यानंतरच समजेल की तुमच्या आईला नेमकी काय समस्या आहे. सध्या आम्ही त्यांना औषधे दिली आहेत. त्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. दादा आणि मला थोडासा दिलासा मिळाला. आता आम्ही सकाळची वाट पाहत होतो. सकाळ होताच आईचे रिपोर्ट्स तयार झाले होते. जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा जे समोर आलं ते खूप विचित्र होतं. माझ्या आईच्या पित्ताशयात खडे होते. त्यामुळे पित्ताशय फाटलं होतं आणि त्याचं विष तिच्या संपूर्ण शरीरात पसरलं होतं. तिची प्रकृती अजिबात ठीक नव्हती. डॉक्टर त्यांच्या परीने तिचा उपचार करत होते, पण उपचारादरम्यान माझ्या आईने प्राण सोडले. मग आम्हा दोघांच्या डोक्यावरून आई वडिलांची सावली निघून गेली. आम्ही दोघं अनाथ झालो होतो. माझे तर रडून रडून खूप वाईट हाल होते, पण दादाने मात्र त्याचे अश्रू आतल्या आत दाबून ठेवले होते. तो मनातल्या मनात रडत होता. माझ्यासमोर रडून तो आपली लाचारी दाखवू इच्छित नव्हता. त्याचं म्हणणं होतं, जर मीही रडलो तर माझ्या बहिणीला हिंमत कोण देईल? त्याने मला वचन दिलं होतं की तो आयुष्यभर माझी काळजी घेईल, अगदी तशीच जशी आईने माझी घेतली होती. तो माझी आईसुद्धा होईल आणि वडीलही होईल. सांगायचं झालं तर मी वयाने मोठी होते, पण प्रत्येक पालकासाठी आपली मुलं ही नेहमीच लहान असतात. आई गेल्यानंतर घर पूर्णपणे शांत झालं होतं. शरद दादा ऑफिसवरून घरी लवकर यायचा, कारण त्याला माझी खूप काळजी वाटायची. आता मी घरी एकटीच राहायला लागले होते. मी सारा दिवस आईला आठवून रडायचे. तिची उणीव मला खूप त्रास देत होती, पण मी घरातलं कोणतंही काम करत नव्हते. काही दिवस मी स्वतःला खोलीतच मर्यादित ठेवलं होतं. पण दादा ऑफिसवरून येताना बाजारातून जेवण घेऊन यायचे. पण हे किती दिवस चालणार होतं? त्यामुळे मी आईच्या जाण्याचं दुःख सावरलं आणि हळूहळू घरातील सगळी कामं करू लागले. मी आईसमोर घरातली सगळी कामं करत होते, पण मी कधी स्वयंपाक केला नव्हता. पण आता आई गेल्यानंतर दादा किती दिवस बाजारचे जेवण आणणार होता, त्यामुळे मी आता स्वयंपाकघरात जाऊ लागले आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवू लागले. मला स्वयंपाक येत नव्हता, पण मी अनेक वेळा माझ्या आईला स्वयंपाक करताना पाहिलं होतं. म्हणूनच मी तसाच स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा जेव्हा मी डाळ भात, दहीचा रायता आणि मूग डाळीचा हलवा बनवला तेव्हा तो खूप चविष्ट झाला होता. दादाने माझ्या हाताने बनवलेल्या जेवणाची खूप स्तुती केली. त्याने सांगितलं, तू पहिल्यांदा स्वयंपाक केला आहेस आणि तोही इतका चांगला. मला तर यावर विश्वासच बसत नाही की तू आईसारखी स्वयंपाक करू लागली आहेस. आज जर आई जिवंत असती तर तिला खूप आनंद झाला असता. दादाने ज्या पद्धतीने माझी स्तुती केली त्यावरून मला असं वाटलं की जणू मी आधीही अनेक वेळा स्वयंपाक केला आहे. मला खूप आनंद झाला आणि त्यानंतर माझा स्वयंपाक करण्याची हिंमत तयार झाली. आता घरातलं बहुतेक जेवण मीच बनवायचे. दादाला बाजारचे जेवण अजिबात चांगलं वाटत नव्हतं, पण दादा माझ्या इच्छांना पूर्ण करणे विसरत नव्हता. आईची आठवण तर यायचीच, पण हळूहळू मी आणि दादा एकमेकांसोबत खूप आनंदी राहू लागलो. मग लोकांनी दादाला सांगायला सुरुवात केली की आता तू लग्न केलं पाहिजेस. खरं तर मलाही हेच वाटत होतं की दादाने लग्न करावं. मी दादाला सांगितलं,
दादा, लोक बरोबर म्हणतात, तुला लग्न करायला हवं. काही दिवसानंतर दादाने मला त्याची पसंती सांगितली. खरं तर तो एका मुलीला पसंत करत होता. दादाने सांगितलं होतं की तू तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जा. अशा प्रकारे मी माझ्या होणाऱ्या वहिनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. माझा दादा दिसायला चांगला होता आणि आमच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनीही या नात्याला लगेचच परवानगी दिली. माझी वहिनी सुमन खूप सुंदर होती. ती मला पहिल्या नजरेतच खूप आवडली होती. दादा आणि तिचं कॉलेजपासून अफेअर झालं होतं आणि ते दोघेही एकमेकांशी लग्न करू इच्छित होते. दादाच्या लग्नामुळे मी खूप आनंदी होते. त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. पण या काळात आम्हा दोघांनाही आईची खूप आठवण आली. वहिनी घरी आल्यावर मला वाटलं की आता मला थोडासा दिलासा मिळेल, कारण मी एकटीच घरातली सगळी कामं करत होते. आता वहिनी घरकामांमध्ये माझी मदत करतील आणि माझा एकटेपणाही संपेल. सुरुवातीच्या काही दिवसात वहिनी अगदी व्यवस्थित होत्या. जसा मी विचार करत होते त्या अगदी तशाच होत्या. पण जसजसा काळ जात होता तसतसं दादाने त्यांच्यावर घराची सगळी जबाबदारी टाकायला सुरुवात केली. त्यानुसार वहिनीचं वागणं बदलत गेलं आणि नंतर हळूहळू वहिनीचं वागणं अगदी डोक्यावरून गेलं होतं. सुमन वहिनी ज्या आधी माझ्यासोबत घरामध्ये मदत करत होत्या, आता दिवसभर त्यांच्या खोलीत TV समोर बसून राहायच्या आणि नेहमीच दादासोबत कुठे ना कुठे फिरायला जायच्या. दोघं पती पत्नी फिरायला जायचे तेव्हा मी त्यांच्यासाठी जेवण तयार ठेवायचे. पण दादा वहिनी कुठेतरी बाहेर फिरायला गेलेले असायचे, त्यामुळे माझं जेवण वाया जायचं. एके दिवशी मी वहिनींना म्हणाले, वहिनी, तुम्ही दोघं मला न सांगता घराबाहेर जाता आणि बाहेरून जेवून परत येता, त्यामुळे घरचं जेवण वाया जातं. तुम्ही मला सांगून जा की तुम्हाला बाहेर जेवायचं आहे. माझं बोलणं ऐकून वहिनींना खूप राग आला. त्या म्हणाल्या, तुझं काय म्हणणं आहे की मी आणि तुझा दादा जेवण वाया घालतो? अरे, तुझा भाऊ स्वतः कमवतो. जर तू जेवण वाया गेलं तर त्याची फिकीर त्यालाच करायला लागेल. एवढ्यात दादा तिथे आला. दादा विचारायला लागला, काय बोलताय तुम्ही? तर वहिनीने त्याला गोष्ट मोठी करून सांगितली. वहिनी म्हणाल्या, तुझ्या बहिणीचं म्हणणं आहे की आपण जेवण वाया घालवतो. तू मला बाहेर फिरायला नेतोस आणि मला बाजारचं जेवण खायला घालतोस, तर ते तुझ्या बहिणीला आवडत नाही. मी म्हणाले, वहिनी, तुम्ही हे काय बोलताय? मी फक्त तुम्हाला सांगत होते की तुम्ही मला सांगून जा, पण तुम्ही त्या गोष्टीला वेगळंच वळण दिलंय. दादा म्हणाला, हे तू काय बोलत आहेस संजना? आम्ही कुठे जाऊ? तुला का सांगायचं? तू इतकी मोठी झाली आहेस का की आता या घरात तुझी मर्जी चालणार? वहिनी म्हणाल्या, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुमची बहीण खूप उद्धट आहे. मला तोंडावर उत्तर देते. आज तुम्ही स्वतः बघितलं ना की तिचं बोलणं कसं आहे. दादा वहिनीचं बोलणं ऐकून मी माझ्या कानांवर हात ठेवले. वहिनी तर वहिनी, पण दादा देखील वहिनीसारखंच बोलू लागला. त्यांना त्यांच्या बहिणीच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. वहिनीच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की त्या खूप दिवसांपासून दादाला माझ्या विरुद्ध भडकवत होत्या, कारण त्यांच्या आजच्या बोलण्याने मला इतकं तरी लक्षात आलं होतं, वहिनी घरात जणू राणीच बनून राहू लागल्या. घरातील सगळी कामं मलाच करावी लागत होती. ज्या दिवशी त्या आमच्या घरी आल्या त्या दिवसापासून दादा माझ्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता. त्यांना याचीही पर्वा नव्हती की मलाही काही गोष्टींची गरज असते. मला पैशांचीही गरज असायची. दादांनी तर लग्नाच्या काही दिवसानंतरच घर खर्च वहिनींना देणं सुरू केलं होतं आणि त्याच वेळी आमच्या घरातील व्यवस्था बिघडत गेली होती. वहिनींचं जे मन असेल तसं त्या वागत होत्या. मी एकटीच होते जे सगळं शांतपणे सहन करत होते. दादाने वहिनींना प्रत्येक गोष्टीची मुभा दिली होती. घरातलं प्रत्येक छोटं मोठं काम माझ्यावर आलं होतं. वहिनींना आता कशाचीही काहीच घेणं देणं नव्हतं. जर माझी तब्येत बिघडली असती तर दादा वहिनींना काही फरक पडला नसता. ते दोघं त्यांच्या स्वतःच्या दुनियेत मशगूल होते. अनेक दिवस दादा वहिनी फिरण्यासाठी घराबाहेर असायचे आणि त्या काळात मी घरात एकटीच असायचे. त्यांना याचीही काळजी नव्हती की त्यांची तरुण बहीण घरात एकटी आहे. जेव्हा मी रात्री घरी एकटी असायचे तेव्हा मी आत्याच्या घरी जायचे. एके दिवशी मी आत्याला दादा वहिनींच्या सगळ्या वागणुकीबद्दल सांगितलं. आत्याला खूप राग आला. त्या लगेचच दादाकडे जाब विचारायला आल्या. तू कदाचित तुझ्या पत्नीच्या येण्याने
बहिणीच्या जबाबदाऱ्या विसरलास. आत्या घरी आली आणि त्यांनी दादा वहिनीला चांगलं सुनावलं. दादाला म्हणाली, तू लग्नाआधी असा नव्हतास, पण या मुलीने तुला तिच्यासारखंच करून टाकलं आहे. कारण आत्याला वहिनी आधीपासूनच आवडत नव्हती. हेच कारण होतं की त्या दादा वहिनीच्या लग्नात सुद्धा सहभागी झाल्या नव्हत्या. आत्याची इच्छा होती की त्यांची जाऊबाईंची मुलगी माझ्या दादाची पत्नी बनेल, पण दादाला तर वहिनी आवडत होत्या. त्यामुळे त्यांचं लग्न दुसरीकडे कसं होऊ शकलं असतं. दादाने तिथल्या तिथे आत्याची माफी मागितली आणि त्यांना खात्री दिली की ते माझी खूप काळजी घेतील. पण आत्या गेल्यानंतर दादा आणि वहिनी दोघांनी मला खूप ओरडलं. वहिनी म्हणाल्या, नातेवाईकांकडे जाऊन आमची चुगली करतेस. तुझी बहीण चांगली मुलगी नाही, त्यामुळे हिच्यावर नियंत्रण ठेवा. मी तर सांगते की लवकरात लवकर हिचं लग्न लावून टाका, जेणेकरून हिची अक्कल ठिकाण्यावर येईल. मी म्हणाले, पण मी माझं घर सोडून जाणार नाही. दादा म्हणाला, एक ना एक दिवस तुला घरातून जावंच लागेल. मी म्हणाले, पण तुमच्या सांगण्यावरून मी इथून जाणार नाही. दादाला वाटलं की मी त्यांच्याशी उद्धटपणे वागत आहे आणि त्यांच्यासमोर तोंड उघडते आहे. त्यामुळे दादा म्हणाला, मी लवकरात लवकर तुझ्यासाठी एखादं चांगलं नातं बघतो आणि तुझं लग्न लावतो. वहिनी म्हणाल्या, हिच्यासाठी चांगलं स्थळ शोधण्याची काय गरज आहे? चांगल्या घरात गेली तर सगळ्या लोकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवेल. हिच्यासाठी असं सासर शोधा जिथे ती सगळ्यांमध्ये दबून राहील. नाहीतर रोजच हिचं तिथल्या लोकांशी भांडणं होतील. अगदी जशी ही आपल्यावर तोंड उघडते, ते लोक वारंवार इथे तक्रार घेऊन येतील. मग काय तुम्ही कायमचं हिच्या चुका लपवत बसाल? अखेर किती दिवस तुम्ही हिला सहन करणार? माझं तर म्हणणं आहे की लवकरात लवकर हिचं लग्न लावून हिला घरातून बाहेर काढा. दादा म्हणाला, हो, मी तिच्यासाठी एखादं स्थळ शोधतो. मी खूपच अस्वस्थ झाले होते. या लोकांच्या बोलण्यामुळे मी खूप त्रासले होते. रात्री मी रडत असे. माझ्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगणार? पण माझ्या शेजारी राहणाऱ्या काही मुली माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्यांना मी माझ्या मनातलं सांगत असे. त्या माझ्यावर खूपच दया करत होत्या, कारण त्यांनाही माझ्या वहिनीबद्दल माहिती होतं की वहिनी किती चालाक होत्या आणि किती हुशारीने त्या दादाला खोटं सांगायच्या. माझा दादा, ज्यानं माझं आयुष्यभर सांभाळ करण्याचं वचन दिलं होतं, तो त्याच्या पत्नीच्या येण्याने इतका बदलला की जसा एखादा सरडा आपला रंग बदलतो. वहिनी तर हेच इच्छित होत्या की मी कोणत्याही प्रकारे या घरातून निघून जावं आणि मग त्यांना पूर्ण घरावर आपला कब्जा घेता येईल. त्यांना मी एकटीच ओझं वाटत होते. त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं की माझा भाऊ माझी काळजी घेतो, म्हणूनच त्यांनी माझ्या भावाला माझ्यापासून दूर केलं होतं. काही दिवसानंतर वहिनींनी दादाकडे माझ्या लग्नाबाबत चर्चा केली. वहिनींनी एका मुलाचा फोटो दादाला दाखवला. दादाने तो फोटो जमिनीवर फेकून दिला आणि म्हणाला, मी माझ्या बहिणीचे लग्न अशा माणसाशी करणार नाही. माझ्या बहिणीचं वय इतकंही झालेलं नाही ना की तिचे लग्न या म्हाताऱ्या माणसाशी करावं. हे ऐकून माझं शरीर थरथरू लागलं. वहिनी माझं लग्न एका म्हाताऱ्या माणसाशी लावून देऊ इच्छित होत्या. मी दारापाशी उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होते. जेव्हा वहिनीने दादाला सांगितलं, तुझ्या बहिणीचं लग्न या माणसाशी झालं तर तुलाही खूप फायदा होईल. मी पाहते की तुम्ही खूप दिवसांपासून खूपच त्रस्त दिसता. दादा म्हणाला, हो, माझी नोकरी धोक्यात आहे. कोणत्याही दिवशी जाऊ शकते. वहिनी म्हणाल्या, हा माणूस मोठमोठ्या कारखान्यांचा मालक आहे. माझ्या भावाने याबद्दल मला सांगितलं आहे की त्याच्याकडे पैशांची काही कमी नाही. जर आपण संजनाचं लग्न यांच्यासोबत लावून दिलं तर याला आपल्याकडून हुंडाही काही नको. उलट हा गुपचूप संजनाला लग्न करून घेऊन जाईल आणि एवढंच नाही, संजनासोबत लग्न झाल्यावर तो आपल्याला आपल्या मागणीनुसार पैसेही देईल. दादा म्हणाला, तुझं काय म्हणणं आहे? मग वहिनीने त्यांना समजावत सांगितलं, मला माहीत आहे की तुमची नोकरी धोक्यात आहे. जरा विचार करा. जर तुमची नोकरी गेली तर आपलं घर कसं चालेल आणि मग तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न कसं कराल? त्यामुळे मला हा प्रस्ताव खूप चांगला वाटतो. तसंही तुम्हाला तुमच्या बहिणीचं आयुष्य ऐशो आरामात पाहिजे असं म्हणता, तर ती त्यांच्या घरात ऐशो आरामात राहील. भले एखाद्या कारखान्याच्या मालकाशी लग्न करणं ही साधी गोष्ट नाही. तुमची बहीण एका श्रीमंत माणसाची पत्नी बनेल. मग तोच माणूस तुम्हालाही तुमच्या मागणीनुसार पैसे देऊन मदत करेल. माझ्या दादाच्या मनात हळूहळू लालच तयार होऊ लागला होता.
मग दादाने वहिनींना सांगितलं, मी विचार करून उत्तर देतो. मी खूप घाबरले होते. जर दादा वहिनींनी माझं लग्न त्या म्हाताऱ्या माणसाशी ठरवलं तर मी माझं आयुष्य कसं जगणार? मला त्या दिवशी माझ्या आईची खूप आठवण आली होती. जर ती जिवंत असती तर कदाचित माझ्याबरोबर हे सगळं घडलं नसतं. पण दुसऱ्या दिवशी मला कळलं की दादाने माझं लग्न त्या म्हाताऱ्या माणसाशी ठरवलं आहे. मला दादाकडून असं अपेक्षित नव्हतं. मला वाटलं होतं की तो कधीही पैशांच्या लालसेच्या आहारी जाणार नाही. कळत नव्हतं माझ्या भावाला काय झालं. तो पूर्णपणे बदलून गेला होता. वहिनींनी जेव्हा मला या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा मी मोठा गोंधळ घातला. मी म्हणाले, मी त्या म्हाताऱ्या माणसाशी लग्न करणार नाही. तुम्हा लोकांना लाज वाटत नाही का माझं अशा व्यक्तीसोबत लग्न ठरवताना? वहिनी म्हणाल्या, तुझ्या लग्नामुळे आम्हालाही फायदा होईल म्हणूनच तुझं लग्न लावून देतो आहे. असं बोलून वहिनी मोठ्याने हसू लागल्या. पण जेव्हा दादा घरात आले तेव्हा मी त्यांच्या पायावर पडले आणि म्हणाले, दादा, कृपया माझ्यासोबत असं करू नका. तुम्हाला हवं तर आयुष्यभर माझं लग्न करू नका. मी आयुष्यभर या घराच्या कोपऱ्यात शांतपणे राहीन, पण माझ्यावर असा अन्याय करू नका. दादाने प्रेमाने सांगितलं, संजना, हे बघ, मी सध्या खूप त्रस्त आहे. जर तुझं त्या माणसाशी लग्न झालं तर यामुळे मला खूप फायदा होईल. अरे, तुझ्या भावाचा व्यवसाय जोरात चालेल. मी म्हणाले, मग काय तुमचा व्यवसाय चालावा म्हणून तुम्ही मला बळीचा बकरा बनवताय का? दादा वहिनींना माझ्या या शब्दांवर खूप राग आला. दादाने सांगितलं, काहीही झालं तरी तुझं लग्न त्यांच्याशीच होणार. माझा निर्णय पक्का आहे आणि आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी रडत रडत माझ्या मैत्रिणींना ही गोष्ट सांगितली तर त्यांना माझ्यावर खूप दया आली. त्या 2 मुली आमच्या परिसरात राहायच्या. लहानपणापासून मी त्यांना ओळखत होते, पण आता जेव्हापासून मी एकटी झाले होते तेव्हापासून आमच्यात खूप चांगलं मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. मेघा आणि रीमा माझ्या सुखदुःखाच्या साथी बनल्या होत्या. त्यांना माझ्याबद्दल खूप सहानुभूती होती. त्यांनी सांगितलं, तुझे दादा वहिनी जे काही करत आहे ते योग्य नाही. रीमाने मला सल्ला दिला. ती म्हणाली, तू तुझ्या दादाच्या मर्जीनुसार लग्न कर. मी म्हणाले, हे तू काय म्हणतेस? मी अशा व्यक्तीसोबत कसं राहू शकते? रीमा म्हणाली, माझं म्हणणं आहे की तू लग्नाच्या दिवशी लग्नाला काही वेळ उरल्यावर घरातून पळून जा. मेघा, मी तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. तिने खरंच चांगली गोष्ट सांगितली होती. पण मी पळून कुठे जाणार? मेघा म्हणाली, तू पळून मुंबईला जा. मुंबईत माझा एक चुलत भाऊ आहे. तो तुला राहण्याची जागा देईल आणि तुला नोकरीही मिळवून देईल. मी म्हणाले, मी असं करू शकत नाही. त्या दोघी म्हणाल्या, जर असं करू शकली नाहीस तर तुला तुझ्या दादा वहिनीच्या मर्जीने लग्न करावे लागेल. मी म्हणाले, मी लग्न करणार नाही. म्हणून मला लग्न सोडून घरातून पळून जाण्याचा निर्णय अधिक योग्य वाटला. 2 दिवसानंतर माझं लग्न होतं. ज्या श्रीमंत माणसाशी माझं लग्न होणार होतं तो त्याच्या गार्डसह वरात घेऊन आमच्या घरी पोहोचला होता. माझ्या वहिनींनी मला वधूचा पोशाख खोलीत दिला होता. खूप जास्त पाहुणे नव्हते, पण मी माझं लग्नाला रीमा आणि मेघाला बोलावलं होतं. त्या दोघींनी मला वधूसारखं तयार केलं, ज्यामुळे वहिनींना खात्री झाली की मी लग्नासाठी तयार आहे. वहिनी म्हणाल्या, थोड्या वेळाने तुला मंडपात बोलावलं जाईल, तेव्हा तू ये. लग्नाचा सगळा बंदोबस्त झाला होता. मेघा आणि रीमाने मला थोडे पैसे दिले आणि माझं सामानही पॅक करून दिलं. त्यांनी खोली बंद करून खिडकीतून पळून जाण्याचा मार्गही तयार केला होता. त्यांनी म्हटलं, जा संजना, तुझं आयुष्य तुझ्या मर्जीप्रमाणे जग. जर तू इथे राहिलीस तर तुझ्या दादा वहिनींनी तुझ्यासोबत काय करतील हे सांगता येत नाही. मेघाने मला तिच्या चुलत भावाचा पत्ता दिला होता आणि सांगितलं होतं की तुला मुंबईची ट्रेन पकडायची आहे. मुंबईला गेल्यावर तुला रेल्वे स्टेशनवर माझा चुलत भाऊ भेटेल. मी त्याला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे. तो तुझी खूप काळजी घेईल आणि हे पैसे तुझ्या उपयोगाला येतील. मी माझ्या दोन्ही मैत्रिणींना मिठी मारली आणि म्हणाले, तुमच्यासारख्या मैत्रिणी देवाने प्रत्येकाला द्याव्यात. त्यांनी म्हटलं, तू जा, नाहीतर तुझी ट्रेन चुकेल. इथून तुझं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आम्ही ते सगळं सांभाळून, तू आमची काळजी करू नकोस. त्यांनी मला दोरीच्या मदतीने खिडकीतून खाली उतरवलं. मग मी वधूच्या कपड्यांमध्येच पळायला सुरुवात केली. पण गेटपर्यंत पोहोचताच एका गार्डने मला पाहिलं. त्यानंतर त्याने गोंधळ घातला. त्या म्हाताऱ्या माणसाचे गार्ड्स माझा पाठलाग करू लागले. मी भरभर पळत होते आणि खूप कष्टाने लपून छपून पळत पळत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले.
मला कसंही करून ट्रेनमध्ये बसायचं होतं, जेणेकरून मी या शहरातून बाहेर जाऊ शकेन. मला माझ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचायचं होतं. तिथे मुंबईला जाणारी ट्रेन येणार होती. मी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे स्टेशनवरच्या जिन्यांचा आधार घेत होते. तेव्हा अचानक माझं लक्ष जिन्याच्या कडेला छोट्या कपड्यात गुंडाळलेल्या एका लहान मुलीकडे गेलं, जी जिन्यावरून खाली पडणार होती. मी पटकन तिला उचललं. आता मी विचार करत होते की शेवटी ही मुलगी कोणाची आहे. मी इथे पाहिलं आणि मग जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. मी तिला उचलून पळत पळत ट्रेनमध्ये चढले. मी काहीही विचार केला नाही, काहीही समजलं नाही आणि ट्रेनच्या एका कोपऱ्यात त्या मुलीला उचलून बसले. ते लोक मला शोधत होते, पण त्यांची नजर माझ्यावर पडली नाही. थोड्याच वेळात ते लोक तिथून निघून गेले आणि मग ट्रेन सुरू झाली. ट्रेनमध्ये बसून मी त्या मुलीचं तोंड उघडून पाहिलं तर ती खूप सुंदर मुलगी होती. तिला पाहून मला तिची खूप दया आली. मला असं वाटत होतं की तिला तिथे सोडून जाणारा कोण दुर्दैवी होता. मी ठरवलं होतं की जेव्हा मुंबईला पोहोचेल तेव्हा या मुलीबद्दल शोध घेईन. ही कोण आहे आणि तिला रेल्वे स्टेशनवर कोण सोडून गेलं. देवाच्या कृपेने मी कसंबसं मुंबईच्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले. माझ्या हातात ती मुलगी होती, माझं सामान होतं, पण मी इकडे तिकडे फिरून मेघाच्या चुलत भावाला शोधत होते. थोड्याच वेळात मी मृदुलला ओळखलं, कारण मेघाने त्याला सांगितलं होतं की मी त्याला वधूच्या कपड्यांमध्ये भेटेन. तो मला पाहून आश्चर्यचकित झाला. एकतर मी वधूच्या पोशाखात होते आणि दुसरं म्हणजे माझ्या हातात मुलगी होती. त्याने मला विचारलं, तू संजना आहेस ना? मी त्याला म्हणाले, हो. मग त्याने मला लगेचच आपल्या गाडीत बसायला सांगितलं. गाडी चालवत असताना तो म्हणाला, मला सांग, तुला कुठं जायचं आहे? मी म्हणाले, मेघनाने तर सांगितलं होतं की तुम्ही माझ्या राहण्याची सोय कराल. तो म्हणाला, हे बघा, तुम्ही माझ्या घरी काही दिवस राहू शकता. जेव्हा तुझ्या नोकरीचं काहीतरी ठरेल तेव्हा तू जाऊ शकतेस. मग त्याने विचारलं, ही मुलगी कोण आहे? तुझी स्वतःची मुलगी आहे का? मी म्हणाले, नाही नाही, ही मुलगी मला रेल्वे स्टेशनच्या जिन्यावर सापडली आहे. ही एक छोटीशी निष्पाप मुलगी आहे. तो म्हणाला, तू स्वतः इतक्या संकटांमधून इथवर पोहोचली आहेस, तर तुला ही मुलगी इथे आणण्याची काय गरज होती? मी म्हणाले, मला माहीत नाही की माझा या मुलीशी काय संबंध आहे. कदाचित तिच्यासाठीच मी माझ्या घरातून पळून आले आहे. कदाचित देव मला तिच्यासोबत भेटू इच्छित होता. मी तिला तिथे एकटी कशी सोडू शकते? आपल्याला तिच्याबद्दल पोलिसांना सांगायला हवं. तो म्हणाला, नाही नाही, मी तिच्याबद्दल पोलिसांना काहीही सांगणार नाही. पोलीस माझ्याकडे या मुलीबद्दल विचारतात, पण जर तुझ्याबद्दल विचारलं तर मी काय उत्तर देणार? त्याचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. तो मला त्याच्या घरी घेऊन आला. त्याने सांगितलं, तू आराम कर, हे माझं घर आहे. मी तुझी मदत फक्त मेघनामुळेच करत आहे, कारण ती माझी चुलत बहीण असण्यासोबतच एक चांगली मैत्रीणही आहे. त्याने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं. मी म्हणाले, तुमचे खूप खूप आभार. मी त्या मुलीला घेऊन खोलीत गेले. का कोण जाणे, पण मला त्या मुलीबद्दल खूप आपुलकी वाटू लागली होती. मी विचार करत होते की शेवटी तिला तिथे कोण सोडून गेला असेल. कदाचित कोणाला तिची काळजी घेणं शक्य नव्हतं, किंवा मग कोणीतरी जाणीवपूर्वक तिला तिथे सोडून गेलं होतं. मी विचार केला, नाही नाही, कोणी असं फसवणूक करू शकत नाही. मग मी त्या मुलीकडे पाहिलं, जी खूप सुंदर होती. मला तिच्यावर खूप प्रेम येत होतं. मृदुल खोलीत आला आणि म्हणाला, मला वाटतं तू या मुलीपासून दूर व्हायला हवं. मी म्हणाले, तू काय बोलतो आहेस? मी या मुलीला सोडू शकत नाही. तुला माहीत नाही, माझे आई वडील मला या जगात एकटं सोडून गेले, तर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्यासोबत काय काय केलं. आणि ही तर एक हरवलेली मुलगी आहे. तिची ना काही ओळख आहे, तर तिच्या आईवडिलांबद्दल काही माहिती आहे. विचार कर, समाज तिच्यासोबत काय करेल? आजकाल मुलींवर किती अत्याचार होतात. जर मी तिला असंच सोडलं तर समाजातील काही भयंकर लोक तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतील. ते तिला ओरबाडून टाकतील. मी जरी आयुष्यभर लग्न केलं नाही तरी मी तिची आई बनून तिचं संगोपन करेल. मी तिच्यासाठी जे शक्य होईल ते सगळं करेन. तू मला तुझ्या घरात जागा देऊ शकतोस तर दे, पण ही मुलगी माझ्या एकटेपणाची साथी आहे. कदाचित देवाने मला तिच्यासोबत भेटवलं असेल, कारण मी तिची मदत करावी. माझं बोलणं ऐकून मृदुल शांत झाला. तो म्हणाला, बरं ठीक आहे, पण आता तू काय करणार आहेस? मी म्हणाले,
मी कोणत्याही ठिकाणी नोकरी करू शकत नाही, कारण या निरागस मुलीला मी कुणाच्या हवाली करून जाऊ शकणार नाही. मी तुझ्यापुढे हात जोडते. फक्त तू मला तुझ्या घरात जागा दे. जेव्हा मला चांगली नोकरी मिळेल तेव्हा मी तुझं घर सोडून जाईल. मी तुझ्यावर ओझं बनणार नाही. तू माझी इतकी मदत केली आहेस, हेच माझ्यासाठी खूप आहे. मी माझ्या मैत्रिणीची तर आभारी आहेच, त्याचसोबत तुझीही खूप आभारी आहे. तो म्हणाला, बरं ठीक आहे, तुला थँक्यू म्हणण्याची गरज नाही. तू जितके दिवस हवं तितके दिवस माझ्या घरात राहू शकतेस. इथे माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. असं वाटत होतं जणू त्या मुलीसोबत माझं काही जुनं नातं आहे. का कोण जाणे, ती रडत होती किंवा त्रासात होती तर माझं मन बेचैन होत होतं. जगात माझे फक्त आईवडील नव्हते, त्यामुळेच मला स्वतःला खूप एकटं वाटायचं. मी मोठी होईपर्यंत माझ्या आईवडिलांसोबत राहिले होते, पण हे तर शुद्धीत येण्याआधीच तिच्या आईवडिलांना गमावलं होतं. मी ठरवलं होतं की मी तिच्यासाठी जे काही शक्य होईल ते करेन. मी तिला जवळ घेतलं आणि खूप प्रेम दिलं. मी पाहिलं होतं की मृदुल बाजारातून जेवण आणून खात होता. मृदुल खूप चांगला मुलगा होता. त्याने मला राहण्यासाठी वेगळी खोली दिली होती, जिथे तो माझ्या उपस्थितीत पायही ठेवत नव्हता. तो सगळा दिवस नोकरी करत असे आणि तो स्वतःसाठी जेवण आणायचा आणि माझ्यासाठी सुद्धा. त्या मुलीसाठीही, जिचं नाव मी आशा ठेवलं होतं, तिच्यासाठी तो दूध आणायचा. त्या मुलीमुळे मला नवीन जगण्याची आशा मिळाली होती, त्यामुळेच मी तिचं नाव आशा ठेवलं होतं. मी तिची खूप काळजी घ्यायचे. तिच्याशी मला खूप जवळीक वाटत होती. काही दिवस गेले तेव्हा मला वाईट वाटू लागलं की बिचारा मृदुल माझ्यासाठी आणि आशासाठी खूप काही करत होता. ज्या पद्धतीने तो स्वतःसाठी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीपर्यंतचे जेवण बाजारातून आणायचा, त्यावरून वाटत होतं की त्याचे खूप पैसे खर्च होत असतील. मी पाहिलं की त्याच्या घरात जास्त राशनसुद्धा नव्हतं. एके दिवशी मी मृदुलला म्हणाले, मृदुल, तुम्ही तुमच्या किचनमध्ये राशन भरून ठेवा, मग तुम्हाला बाजारातून जेवण आणण्याची गरज नाही. मी सगळा दिवस घरात एकटीच असते आणि मला आशा जास्त त्रास देत नाही, त्यामुळे मी तुमचं आणि माझं जेवण बनवेन. बाजाराचं जेवण खाल्ल्याने लोक आजारी पडतात आणि त्यासोबत पैशांची उधळपट्टी होते. माझं बोलणं ऐकून मृदुल म्हणाला, तू खूप समजूतदार आहेस. बरं ठीक आहे, जर तुला जेवण बनवायला काही अडचण येणार नसेल तर मी तुला सगळं सामान आणून देतो. दुसऱ्या दिवशी त्याने मला जेवण बनवण्यासाठी लागणारं सगळं सामान आणून दिलं. मग जेव्हा मी जेवण बनवून त्याला दिलं तेव्हा त्याला माझ्या हातचं बनवलेलं जेवण खूप आवडलं. त्याने माझं खूप कौतुक केलं. तो म्हणाला, तू खूप चांगलं जेवण बनवतेस. हे जेवण बाजारातल्या जेवणापेक्षा खूप चांगलं आहे. तू इतकं चांगलं जेवण बनवायला कुठे शिकलीस? मी म्हणाले, मी कुठेही शिकले नाही. माझी आईसुद्धा खूप चांगलं जेवण बनवायची. मी तिला पाहून सगळं शिकले. आता मी रोजच त्याच्यासाठी जेवण बनवत असे तर तो खूप आनंदी व्हायचा आणि रोजच माझ्या जेवणाचं कौतुक करायचा. एके दिवशी मृदुल म्हणाला, संजना, तू काहीतरी नोकरी करायची इच्छा व्यक्त केली होतीस, नाही का? मी म्हणाले, हो, इच्छा होती, पण आशामुळे मी बांधले गेले आहे. मग तो म्हणाला, माझ्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत ते सगळं बाहेरचं जेवण मागवून खातात. बाजारचे जेवण तर तसंही हानिकारक असतं. जर मी त्या लोकांना तुझ्या जेवणाबद्दल सांगितलं तर ते लोक तुझं जेवण ऑर्डर करतील. अशा प्रकारे तुलाही पैसे कमवता येतील. मी म्हणाले, खरंच असं होऊ शकतं का? तो म्हणाला, हो, आजकाल क्लाउड किचन सुरू झालं आहे. लोक घरी जेवण बनवून पाठवत आहेत. तू तर एक काम कर, उद्या जेवण बनवून तयार ठेव. उद्या मी ऑफिसमधल्या सगळ्यांना लोकांना तुझ्या हातचं बनवलेलं जेवण टेस्ट करायला देईल. जर त्यांना तुझं जेवण आवडलं तर समज तुलाच त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे. मी म्हणाले, हे खूप छान आहे. मी उद्या जेवण बनवून तयार ठेवेन. दुसऱ्या दिवशी मी टेस्टसाठी खूपच छान जेवण बनवलं होतं. मृदुल माझे हे बनवलेलं जेवण त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला होता आणि मी दिवसभर त्याची वाट पाहत होते. रात्री जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्याने मला आनंदाची बातमी दिली. तो म्हणाला की त्या सगळ्यांना तुझ्या हातचं बनवलेलं जेवण खूप आवडलं. सगळ्यांचंच म्हणणं आहे की उद्यापासून हेच जेवण ते खाणार आहेत. मृदुलचं बोलणं ऐकून मी खूप आनंदी झाले. मी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपवर माझं अकाउंट तयार केलं होतं आणि आता त्याद्वारे मी क्लाउड किचन सुरू केलं. मी रोज जेवण बनवत असे
आणि माझं जेवण मृदुलच्या ऑफिसमध्ये पाठवलं जायचं। मला कल्पना नव्हती की माझ्या हातचं बनवलेलं जेवण इतकं चविष्ट असेल। ज्या लोकांनी खूप प्रेम दिलं आणि प्रशंसा दिली, मी हळूहळू यशस्वी होऊ लागले। मृदुलने माझ्या यशामध्ये पूर्णपणे साथ दिली होती। आशा ही हळूहळू 6 महिन्यांची झाली होती आणि या 6 महिन्यात मी खूप चांगलं यश मिळवलं होतं। कदाचित माझ्या यशामागे आशा होती, कारण मला वाटत नव्हतं की मी एक दिवस असंही काही बनवू शकेल। आता लोक माझ्या हातचं बनवलेलं जेवण ऑर्डर करत होते। असे अनेक लोक होते जे एकटे राहत होते किंवा कॉलेजचे विद्यार्थी होते, त्यांना घरगुती जेवणाची गरज होती। ते बहुतेक माझ्याशी संपर्क करत होते। मृदुलची नोकरी चांगली सुरू होती, पण त्याचबरोबर तो माझीही मदत करत होता। माझं बोलणं मेघना आणि रीमाशी पुन्हा सुरू झालं होतं। त्यांनी मला सांगितलं की तुझ्या जाण्यानंतर तुझे दादा वहिनी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न करत होते आणि आम्हालाही अनेक वेळा विचारलं होतं की संजना कुठे पळून गेली आहे, पण आम्ही त्यांना काहीही सांगितलं नाही। मी त्यांना आनंदाची बातमी दिली की मी आता यशस्वी झाली आहे। माझ्या हातचं बनवलेलं जेवण लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक त्याचं खूप कौतुक करतात। हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला, पण जेव्हा मी आशाबद्दल त्यांना सांगितलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले होते। त्यांनी सांगितलं, कदाचित या मुलीमुळेच तू यशस्वी झाली आहेस, कारण आपण कुणाची मदत करतो तेव्हा जरी आपण आपल्या चांगल्या कामांचा विचार विसरतो, तरी देव हे सगळं पाहतो आणि एक दिवस आपल्या चांगल्या कामाचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं। आज या गोष्टीला संपूर्ण 7 वर्ष झाली आहेत। आशा चांगली मोठी झाली आहे। मी तिला एक आई बनवून वाढवलं, तिचं चांगलं संगोपन केलं आणि तिला चांगले संस्कार दिले। या 7 वर्षात मी इतकी यशस्वी झाले की आज शहरातल्या घरातल्या सर्वात मोठ्या व्यक्तींमध्ये माझं नाव घेतलं जातं। मी माझ्या क्लाउड किचनमुळे भरपूर नाव आणि पैसा मिळवला। त्याशिवाय मी स्वतःचं एक ब्रँड लॉन्च केलं, ज्यामध्ये मृदुलने मला मदत केली। आम्ही एक मोठी लोणच्याची कंपनी सुरू केली आणि आज केवळ शहरातच नाही तर संपूर्ण देशभर आमच्या कंपनीचं लोणचं लोक खातात। एवढंच नव्हे तर विदेशामध्येही आमचं लोणचं पुरवलं जातं। माझ्या हातच्या बनवलेल्या जेवणाला लोकांनी जितकं प्रेम दिलं, तितकंच प्रेम माझ्या हातच्या बनवलेल्या लोणच्यालाही मिळालं। मी माझ्या कंपनीत अशा अनेक मुलींना नोकरी दिली आहे, ज्या एकट्या असतात, ज्या चांगलं जेवण बनवू शकत नाहीत आणि ज्या माझ्यासारख्या कुणाच्याही आधाराशिवाय आहेत। आज माझ्या कंपनीत काम करतात, पैसे कमवत आहेत। मला इतकं यशस्वी होताना पाहून मृदुलच्या मनात विचार आला होता की त्याने माझ्याशी लग्न केलं पाहिजे, कारण त्याचं म्हणणं होतं की जो व्यक्ती कुणाचंही नातं नसताना इतकी मदत करू शकतो, तो जेव्हा नात्यात बांधला जाईल तेव्हा इतरांची किती काळजी घेईल आणि किती मदत करेल। त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं आणि मी हो म्हटलं, कारण तो एक चांगला माणूस होता। आजही आम्ही दोघं मिळून आमची कंपनी चालवत आहोत। मृदुलने त्याची नोकरी सोडली आहे आणि आता तो मला माझ्यासोबतच माझ्या कंपनीचा हेड बनून आणि माझा आधार बनून उभा आहे। तर आशा एका चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे। आम्ही तिला कधीही हे जाणवू दिलं नाही की तिच्यासोबत आमचं कोणतंही नातं नाही। उलट मी तिची आई झाली आहे, तर मृदुल तिचा वडील बनला आहे आणि तिला नेहमीच वाटतं की आम्ही दोघे तिचे आई-वडील आहोत। माझा यशस्वी होण्याचा प्रवास शब्दांमध्ये खूप सोपा वाटत असला तरी हा प्रवास खूप कठीण होता। या प्रवासात मृदुलने माझी साथ दिली म्हणून कदाचित मला हा प्रवास सोपा वाटू लागला। हे फक्त त्यामुळे घडलं कारण मी एका निरागस मुलीला आधार दिला, तिची काळजी घेतली, तिचे संगोपन केले। या सगळ्याचं फळ मला देवाने अशा प्रकारे दिलं की आज मी एक यशस्वी व्यक्ती आहे। आता मला कदाचित माझ्या दादा वहिनींची काहीही गरज नाही, म्हणूनच मी त्यांना पूर्णपणे विसरून गेले आहे। फक्त मी, माझा पती आणि माझी मुलगी, आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत। मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कहाणी आवडली असेल। कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन एका कथेसह।